सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला जे आराम देतं त्याला आम्ही सुख असं म्हणतो. म्हणजे सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. एखाद्याला कारलं खाताना सुख मिळेल, एखाद्याला बटाटा खाताना सुख मिळेल. सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे, पण आनंद सर्वत्र सारखा आहे. का? कारण तो आतून येतो. सुखासाठी हे मन बावरी. सुख हे शरीराला आणि मनाला मिळतात आणि आनंद हा तुमच्या ऊर्जेचा आत्म्याचा स्वभाव आहे असं आपण नेहमी पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात, सुख जे तुम्ही शोधताय ते शोधताना तुम्ही ह्या जगामध्ये किती वेळेपणात येईल आहे. आम्हाला सुख जे आहे ते सुख इंद्रियांना हवं आहे, आम्हाला नको आहे. आणि तृप्ती कोणाला येते? तुम्हाला. तुम्ही जे आहात ना ते तृप्त होतं. माणसाचा आत्मा तृप्त होतो, शरीर कधी तृप्त होत नाही. पण ज्यांनी शरीराच्या पुढचं जीवनच पाहिलेलं नाही तो शरीराला तृप्त करायचा प्रयत्न करणार. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, तुमचा भोग एकीकडे चालू आहे, दुसऱ्या बाजूला परत दुसऱ्या भोगाची इच्छा निर्माण होते. म्हणून तृप्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही, कधी कुठे बाहेर. कारण इंद्रियांना तृप्त होणं माहितीच ते साधन आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की आज आम्ही वेळेपणा काय काय करतो. आम्ही घरात सुख शोधतो, आधी घर बांधतो. बघा ज्याच्याकडे झोपडी आहे तो घर बांधतो, कौलारूवाला बंगला बांधतो, बंगलावाला शहरामध्ये प्लॉट घेतो, मग तिथे एखादा बंगलो बांधतो. बंगलो बांधल्यावर त्याला महल दिसतो, महल बांधल्यावर त्याला राजवाडा दिसतो, मोठा वाडा बांधतो असं. आणि तो सगळा बांधून झाल्यावर सुद्धा त्याला एकदम मस्त सारखा मंगळ दिसतो. मंगळावर बांधायचं आहे. उद्या मंगळावर जरी बांधलं तरी तो म्हणेल नाही आता सूर्यावर बांधायची. ही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो वेडेपणा आहे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रकृतीच्या सोबत जगलं पाहिजे. आणि प्रकृती असं सांगते की इंद्रियांना जोपर्यंत तुम्ही आतमध्ये वळवत नाही तोपर्यंत तुम्ही शरीर आणि मनाच्या बाहेर पडत.